नमस्कार, सुवर्णाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ढोकळ्याची रेसिपी करणार आहोत। त्याच्यासाठी हे असं मिक्सरचं एक भांडं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पिठी साखर 5 चमचे घेणार आहोत आपण। 5 टेबलस्पून पिठी साखर घेणार आहोत। पाच टेबलस्पून पिठी साखर घेतली आणि आता हे 5 टेबलस्पूनच तेल घ्यायचं आहे। चार आणि हे 5 ह्या चमच्यानेच 5 टेबलस्पून तेल घेतले आणि आता चिमूटभर हळद टाकायची। हळद खूप टाकायची नाही आहे, हळद खूप झाली तर ढोकळ्याला मध्ये मध्ये लालसर कलर येतो, म्हणून एकदम चिमूटभर हळद टाकायची। 2 चिमूट हिंग टाकायचे, 1 चमचा मीठ टाकते, छोटा चमचा आहे ह्याच्याने 4 चमचे आपण लिंबाचा रस टाकणार आहोत। आणि हा चौथा बी पडले, बी आपण काढून घेऊया। ह्या छोट्या टीस्पूनने 4 चमचे लिंबाचा रस घेतला आहे। आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया। आपण थोडंसं पाणी घालूया, 1 चमचाभर, आणि ते परत बारीक झाले। आता ह्याच्यामध्ये आपण हे 2 मोठे चमचे पीठ टाकणार आहोत, डाळीचे पीठ आहे। हे 2 मोठे मेजरिंग कप आहेत, थोडं आपण यात पीठ टाकले। आपण ह्या कपाने 2 कप पीठ घेतलंय, म्हणजे 2 कप म्हणजे निम्म्याला निम्म पाणी घालायचं। म्हणजे 2 कप आहेत तर हे 1 कप आपण ह्याच्यात पाणी घालू आणि व्यवस्थित मिक्स करूया। आणि हे आता मिक्सरला छान बारीक करून घेऊया। अशा प्रकारे बॅटर झालं आहे, पण आता ह्याच्यामध्ये आपण अजून 1 चमचा एवढं पाणी टाकूया आणि परत बारीक करूया। हे बघा, आता हे छान झालं आहे बारीक। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे असं पाहिजे, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही पाहिजे। आता हे झालेलं आहे। आता आपण कढई गरम करायला अगोदर ठेवायची, हे 5 मिनिट आपण झाकून ठेवूया। आता हे 10 मिनिट असंच ठेवायचे आणि इकडं गॅसवरती कढई टाकायला ठेवले आणि हे पाण्याला चांगली उकळी आली आहे। ह्या ताटाला वरती तेल लावायचं, पाणी अगोदरच उकळायला ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण लगेच ह्यामध्ये सोडा टाकतो ना, तर सोडा लगेचच गरम भांड्यामध्ये गेलाच पाहिजे, कारण सोडा ॲक्टिव्ह असेल ना तरच आपला ढोकळा लगेचच टाकला ताटामध्ये तर आपला ढोकळा लगेच छान। आणि जर खूप वेळ लागला, कढई नंतर तापायला ठेवली पाणी, तर मग ढोकळा व्यवस्थित फुगला जात नाही। त्याच्यासाठी अगोदर हे पाणी उकळून घ्यायचं आहे, ताटाला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण सोडा टाकेल ना ते लगेचच व्यवस्थित मिक्स करून लगेचच ते ताटामध्ये ओतायचं आहे। पण आता ताटाला तेल लावून घेऊया, छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। असं छान सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर निघताना ढोकळा आपला व्यवस्थित निघला जातो। आणि ह्याच्यामध्ये एक पोहे खायचा 1 चमचा असतो ना, तो गच्च भरून सोडा टाकायचा आहे। हे बघा,
आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि सोडा ॲक्टिव्ह असतो ना तेव्हाच लगे गरम ताटामध्ये ओतायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकूया आणि जरा हलवून व्यवस्थित लगेच आपण ताटात ओतून घेणार आहोत. हे तेल लावलेल्या ताटात ओतून घ्यायचं आहे सगळीकडनं एकसारखं, म्हणजे ढोकळा सगळीकडून व्यवस्थित फुगला जाईल. आणि आता हे थोडंसं टॅप करूया. आणि आता गॅसवरती ठेवूया. आता हे वाफाळतं पाणी आहे, त्याच्यावरती आपण लगेच ताट ठेवून घेऊया आणि लगेचच वरती झाकून घेऊया. आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ह्याला 10-15 मिनटं तर अजिबात उघडून बघायचं नाही आहे. 15 मिनटानंतर चेक करायचं. आता आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी 2 वाडगी तेल ओतायचे. तेल गरम झालं की मोठा चमचा भरून मोहरी टाकायची. मोहरीमुळे फोडणीला खूप छान चव येते आणि मोहरी पूर्ण तडतडू द्यायची, नाहीतर त्याचा अजिबात चव चांगली लागत नाही फोडणीमध्ये. मोहरी छान तडतडली आहे. आता आपण कढीपत्ता टाकूया, त्यात लगेच झाकूया म्हणजे फोडणी आपल्या अंगावर उडणार नाही. आता 5-6 मिरच्या टाकल्यात, मध्ये चीर देऊन घेतलेल्या मिरच्या आणि ह्याचं जरा हलवून घेऊया. मिरच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे. तेल पण छान भाजून घ्यायचे तडतडूपर्यंत. दोन मिनिट परतून घ्यायचे थोड्याशा मिरच्या. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकायचे. अर्धी वाटी साखर. आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आणि त्याला 2 मिनिट शिजवून घ्यायचंय चांगलं. आणि वरून अर्धे लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. आता 10 मिनिट झालेत, आपण उघडून बघूया की कसा झाला आपला. मस्त फुगलाय. आता आपण टूथपिक घालून बघूया. येस, अजून थोडासा चिटकतोय का? है ना, थोडासा अजून 2 मिनिट ठेवायला लागते. टूथपिकला अजून चिटकते हे बघा. अजून 2 मिनिट आपण झाकून ठेवूया. गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता 2 मिनिट झालेत. आता आपण गॅस बंद करूया आणि बघूया ढोकळा झाला की. रेडी आहे आपला ढोकळा. आता ह्याला आपण थंड व्हायला ठेवूया. चला, आता आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालाय.
आणि ह्याच्या कडा पण सुटायला लागल्यात. हे बघा, ह्या साईडने अशा कडा सुटल्यात. आपण थोडंसं त्याला चाकूनी फिरवून घेऊया. मस्त झाला आहे ढोकळा, हे बघा. आणि आता ह्याला आपण उलटून घेऊया. हे आता आपण उलटून घेऊया ह्याच्यामध्ये. वाव, मस्त. आता आपण ह्याला कट करून घेऊया. 1 मिनिट उलटून घेऊया. आणि हा जो प्लेन भाग आहे ना वरचा, तसा फुगलेला वरचा जो भाग आहे ना तो असा काढून घ्यायचा आहे. आणि ह्याचा वापर कशासाठी करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा किती स्पॉन्जी झाला आहे आपला ढोकळा, मस्त. वरचा प्लेन बाजू पूर्णपणे निघते सहज. आणि आतमध्ये बघा तुम्ही कसा फुगला आहे. वास तर खूप सुंदर यायला लागला आहे. कधी एकदा खाते असं मुलांना झालं आहे. आता हा भाग आपण काढून घेऊया साईडला आणि ह्याला कट करून घेऊया. आता हे छान व्यवस्थित कट करून घेऊया. कसा सुंदर फुगला आहे, बघू शकता तुम्ही. आपण वापरलेले प्रमाण एकदम योग्य आहे. आणि तुम्हीही अशा प्रकारे ढोकळा करून बघा. आणि कसा झाला आहे तुमचा ढोकळा तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला माझ्याही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण ह्याची हे जे वरचं राहिलेलं होतं की नाही, हे वरचं, ह्याचे आपण काय करणार आहोत. आता आपण ढोकळ्यासाठीची चटणी तयार करून घेऊया. चटणीसाठी धुवून घेतलेली 1 मूठभर कोथिंबीर, मिरची 3 मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतले. आणि ह्याच्यामध्ये हे सगळं आपण त्याच्यावरती काढलेलं सारण ह्यामध्ये टाकूया. अर्धा चमचा मीठ, अर्धी छोटी वाटी साखर आणि ह्याच्यात पाणी घालूया. आणि हे व्यवस्थित मिक्सरवर बारीक करून घेऊया. बघूया आपण चटणी कशी झाली ते. वाव, मस्त. ते वरचं ढोकळ्याचं जे कट केलेलं होतं ना ते घातल्यामुळे चटणीला असं दाटसरपणा येतो आणि खूप सुंदर वास येतोय. चटणी खूप मस्त झाली आहे. आता आपण सर्व करूया. आता ह्याच्यामध्ये ते आपण मगाशी मिरच्या वगैरे घालून पाणी केलं होतं ना, तो ह्याच्यावरती असं टाकून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला मी तुम्हाला अगोदर ना ढोकळा आपला कसा फुगला आहे ना ते दाखवते. हे बघा कसा स्पॉन्जी झाला आहे, दिसतंय ना तुम्हाला. हे बघा चारी बाजूनी खूप सुंदर. आणि वरून हे सगळं असं छानपणे पाणी टाकून घेऊया. सगळीकडून सगळं असं पाणी व्यवस्थित वतून घ्यायचं आहे. त्यामुळे ढोकळा असा रसरशीत होतो आणि खायलासुद्धा खूप मजा येते. ढोकळा अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि मग हे फोडणीचं पाणी त्यात वरती ओतायचं आहे. म्हणजे हे जे पाणी आहे ना ते आतमध्ये पूर्णपणे जातं आणि छान रसरशीत ढोकळा तयार लागतो आणि घशात दाटल्यासारखं होत नाही. आपला ढोकळा आता खाण्यासाठी रेडी आहे. कसा झाला आहे तुम्ही करून बघा आणि
कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.